हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, NTUGC नेट त्याचबरोबर MS सेट या दोन्ही एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण पाहतो पेपर फर्स्ट जो सर्वांसाठी कॉमन असतो. या पेपर फर्स्टसाठी संपूर्ण क्रॅश कोर्स आणि या क्रॅश कोर्स अंडर आपण युनिट कव्हर करत आहोत. युनिट नंबर 2 रिसर्च ॲप्टिट्यूड. तर गाईज, रिसर्च ॲप्टिट्यूडमध्ये रिसर्चच्या कन्सेप्ट आपण सर्वात पहिल्यांदा समजून घेतल्यात. त्यानंतर रिसर्चचे टाईप्स आहेत, ते टाईप्स टोटल आपण समजून घेतलेत आणि त्यानंतर रिसर्चची प्रोसेस आपण त्यालाच शॉर्टमध्ये म्हणतो रिसर्चच्या स्टेप त्या आपण सुरू केलेल्या आहेत. आणि या स्टेपमध्ये एक सब पॉईंट आहे, तो म्हणजे टाईप्स ऑफ व्हेरिएबल. हा आपण पॉईंट आजच्या लेसनमध्ये कव्हर करणार आहोत. तर गाईज, आजचं लेसन सुरू करण्याआधी तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाइम असताल तर एक शॉर्टमध्ये छोटीशी इन्फॉर्मेशन सांगतो. तर गाईज, NTUGC नेट असेल किंवा MS सेट असेल, या दोन्ही एक्झामसाठी जो पेपर फर्स्ट असतो तो सर्वांसाठी कॉमन असतो आणि या पेपर फर्स्टसाठी संपूर्ण क्रॅश कोर्स आपण या चॅनलवर लॉन्च केलेला आहे. तर गाईज, त्या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला टोटल 150 प्लस व्हिडिओ भेटतील आणि हे 150 प्लस व्हिडिओ तुम्ही पाहिले तर तुम्हाला अदर कुठलेही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही, कुठलेही बुक्स रेफर करण्याची गरज पडणार नाही. फुल अँड फायनल पेपर फर्स्टसाठी हा क्रॅश कोर्स असणार आहे आणि यामध्ये कन्सेप्ट अतिशय सोप्या मार्गाने तुमच्या मी क्लिअर करत आहे. तर गाईज, अधिक माहितीसाठी तुम्ही व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तिथून तुम्ही व्हॉट्सअप नंबर घ्या आणि मेसेज करू शकता. ठीक आहे, क्रॅश कोर्स संदर्भात डिटेल माहिती तुम्हाला पाठवली जाईल. तर गाईज, सुरू करूया आजचे लेसन. आजच्या लेसनमध्ये आपण पाहणार आहोत टाईप्स ऑफ व्हेरिएबल. व्हेरिएबलचं मिनिंग आपण ऑलरेडी पाहिलं आहे, यामध्ये फक्त टाईप्स आहेत व्हेरिएबलचे, ते कव्हर करणार आहोत. तर हे पहा रिसर्चच्या स्टेप आहेत किंवा रिसर्चची प्रोसेस आहे, यातीलच एक सब पॉईंट आहे टाईप्स ऑफ व्हेरिएबल. ठीक आहे, अतिशय सोप्या मार्गाने तुम्हाला सांगणार आहे, कुठली कन्सेप्टमध्ये तुम्हाला कुठली क्वेरी राहणार नाही आहे. ठीक आहे, जी कन्सेप्ट आहे ती तुम्हाला प्रॅक्टिकल उदाहरणामार्फत मी क्लिअर करणार आहे. तर हे पहा गाईज, ही रिसर्चची टोटल प्रोसेस आहे. ठीक आहे, आपण कव्हर केलेलं आहे, त्याची शॉर्ट प्रोसेस इथे दिलेली आहे. त्यानंतर रिसर्चचे काही पॉईंट्स आपण डिस्कशन केलेत. या पॉईंट्समध्ये फॉर्म्युलेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह, आपण हे ऑब्जेक्टिव्ह फॉर्म्युलेट केल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, व्हेरिएबल डिटरमाइन करावं लागतं. ठीक आहे, तर हे व्हेरिएबल डिटरमाइन करताना याचे बरेच टाईप्स आहेत, ते टाईप्स आपण आज कव्हर करत आहोत. ठीक आहे, तर व्हेरिएबल काय आहे हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे. आज जे टाईप्स आहेत ते आपण कव्हर करणार आहोत. बेसिकली व्हेरिएबलचे दोन महत्त्वाचे टाईप्स आहेत, ते म्हणजे एक इंडिपेंडंट आणि दुसरं सेकंड डिपेंडंट व्हेरिएबल. आणि अदर काही महत्त्वाचे टाईप्स आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. अतिशय सोप्या मार्गाने सांगणार आहे. त्यामध्ये पहा, फर्स्ट आहे इंडिपेंडंट व्हेरिएबल. पुन्हा सांगतो, दोन महत्त्वाचे म्हणजे मेन टाईप्स आहेत. फर्स्ट आहे इंडिपेंडंट आणि सेकंड डिपेंडंट. ठीक आहे, हे दोन मेन टाईप झाले आणि या अंडर आणखी बरेच टाईप आहे, ते देखील आपण पाहणार आहोत. सर्वात पहिल्यांदा इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे काय ते आपण समजून घेऊया एका शॉर्ट उदाहरणामार्फत. तर हे पहा, एक एक्झाम्पल सांगतो. एक्झाम्पलनुसार तुम्हाला याचे वैशिष्ट्य असतील ते पण क्लिअर करतो, याचे कॅरेक्टरिस्टिक्स असतील, सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. ठीक आहे, एक एक्झाम्पल सफिशियंट आहे हे दोन्ही व्हेरिएबल समजून घेण्यासाठी. हे काय, बेड आहे, तुम्हाला माहीत असेल बेड आहे. ह्या बेडवर कोणी, पेशंट आहे. ठीक आहे, इथे कोणी, हा डॉक्टर आहे. डॉक्टरकडे काय आहे, मेडिसिन आहे. आता इथं एक व्हेरिएबल इंडिपेंडंट आहे, दुसरं डिपेंडंट आहे. जो पेशंट आहे ना बेडवरचा, तो डिपेंडंट व्हेरिएबल आहे. कशावर डिपेंड आहे, या मेडिसिनवर. म्हणजे एक गोष्ट तुमची क्लिअर झाली असेल, पेशंटला आपण इथं डिपेंडंट व्हेरिएबल मानलं आहे आणि जी मेडिसिन आहे त्याला इंडिपेंडंट व्हेरिएबल आपण मानलं आहे. ठीक आहे, एक ॲझ्युम केलंय. आता आपण करणार काय, आपल्याला रिसर्च करायचा आहे. रिसर्च करत असताना ह्यो जो डॉक्टर आहे ना, तो इथं रिसर्चर आहे असं आपण गृहीत धरू. पुन्हा सांगतो, एक इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि दुसरं डिपेंडंट व्हेरिएबल आपण कन्सिडर केलंय, जे आपण हे पॉईंट कन्सिडर केले तेच. त्यामध्ये डिपेंडंट व्हेरिएबलला आपण पेशंट मानलंय, इंडिपेंडंट व्हेरिएबलला आपण मेडिसिन मानलंय. ठीक आहे, दोन व्हेरिएबल घेतले आपण. आता हे पहा, ह्यो डॉक्टर म्हणजे रिसर्चर. हे डॉक्टर काय करणार आहेत, ही जी मेडिसिन आहे ह्या मेडिसिनचा इफेक्ट या पेशंटवर काय होतो हे ॲनालिसिस करणार आहे. म्हणजे डॉक्टरला आपण इथं रिसर्चर मानलंय, इंडिपेंडंट व्हेरिएबल आपण मेडिसिन मानले आहे, हे विसरू नका बरं का. इंडिपेंडंट व्हेरिएबलला आपण मेडिसिन मानलं आहे. ठीक आहे, आणि डिपेंडंट व्हेरिएबलला आपण पेशंट मानलं आहे. तर आता मेडिसिन जे आहे त्या मेडिसिनचा इम्पॅक्ट या पेशंटवर काय होतो हे डॉक्टर पाहणार आहेत. म्हणजेच इंडिपेंडंट व्हेरिएबलचा इफेक्ट हा डिपेंडंट व्हेरिएबलवर काय होतो हे रिसर्चर पाहत असतो. एक वैशिष्ट्य क्लिअर झालं. कोणाचा इफेक्ट कशावर पाहत असतो, इंडिपेंडंट व्हेरिएबलचा डिपेंडंट व्हेरिएबलवर काय इम्पॅक्ट होतो हे रिसर्चर पाहत असतो. क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, जे इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे त्याचा इफेक्ट कशावर मोजला जातो, कशावर मेजर केला जातो, डिपेंडंट व्हेरिएबलवर मेजर केला जातो. एक पॉईंट क्लिअर झाला. आता सेकंड पॉईंट, या दोन्ही व्हेरिएबलपैकी एकच व्हेरिएबल असं असतं त्याला मॅनिप्युलेट केलं जातं.
म्हणजे त्यामध्ये काहीतरी ट्रीटमेंट घडून आणली जाते, त्याला चेंज करू शकतो आपण, असं एकच व्हेरिएबल असतं. आता ते कुठलं ते पण तुम्हाला याच उदाहरणानुसार सांगतो. तर ही मेडिसिन आहे, ही मेडिसिन त्या पेशंटला दिली आणि जर या मेडिसिननी पेशंटला बरं वाटलं नाही किंवा त्यामध्ये काही सुधारणा आली नाही, तर आपण मेडिसिन बदलू शकतो, डेफिनेटली बदलू शकतो. मेडिसिन आपण चेंज करू शकतो. म्हणजेच इंडिपेंडंट व्हेरिएबल हे आपल्याला चेंज करता येऊ शकतं, पण डिपेंडंट व्हेरिएबल आपण चेंज करू शकत नाही. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मॅनिप्युलेशन आपण घडून आणू शकत नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट आपण घडून आणू शकत नाही. ठीक आहे, हा आपला सेकंड पॉईंट क्लिअर झाला. पुन्हा सांगतो, इंडिपेंडंट व्हेरिएबलचा डिपेंडंट व्हेरिएबलवर काही कॉज होतो, काही इफेक्ट होतो हे आपण पाहत असतो. फर्स्ट थिंग, ठीक आहे, म्हणजे मेडिसिनचा पेशंटवर काय इफेक्ट होतो हे आपण पाहतो, ही फर्स्ट थिंग. सेकंड थिंग काय, इंडिपेंडंट व्हेरिएबलला आपण चेंज करू शकतो, पण डिपेंडंट व्हेरिएबल आपण चेंज करू शकत नाही, ते कॉन्स्टंट राहणार आहे. ठीक आहे, म्हणजे बेसिकली साधं एक्झाम्पल आहे ना, साधी गोष्ट आहे ना, कारण जी मेडिसिन आहे त्या मेडिसिनचा जर पेशंटवर काही इम्पॅक्टच होत नसेल तर आपण मेडिसिन चेंज करणार, असं करणार आहे का? पेशंटलाच म्हणणार आहे का तू घरी जा भाऊ? नाही. म्हणजे आपण इंडिपेंडंट व्हेरिएबल चेंज करू शकतो, डिपेंडंट व्हेरिएबल आपल्याला चेंज करता येत नाही. क्लिअर कट? ठीक आहे, 2 पॉईंट क्लिअर केले. आता थर्ड पॉईंट आहे, तो म्हणजे या डिपेंडंट व्हेरिएबलला काय म्हणतात? इफेक्ट म्हणतात आणि याला कॉज म्हणतात, हे लक्षात ठेवा. पुन्हा सांगतो, डिपेंडंट व्हेरिएबलला इफेक्ट म्हणतात आणि याला कॉज म्हणतात. म्हणजे या कॉजमुळं यावर काय इफेक्ट झाला डिपेंडंटवर ते आपण पाहत असतो. हा थर्ड पॉईंट. हे 3 पॉईंट जर तुम्हाला समजले असले ना, तर इंडिपेंडंट आणि डिपेंडंट व्हेरिएबल तुम्हाला समजलं इतकं कळलं. ठीक आहे, तर पुन्हा सांगतो, आपण काय केलं, जे आता एक्झाम्पल मांडलं ना त्यानुसारच आता थिअरी लिहिलेली, त्यामध्ये पहा इथं म्हणलंय काय, तर हे पहा, इंडिपेंडंट व्हेरिएबल अल्सो नोन ॲज एक्सपेरिमेंटल व्हेरिएबल, ट्रीटमेंट व्हेरिएबल ऑर मॅनिप्युलेटेड व्हेरिएबल. मी आत्ताच सांगितलं, इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे काय, मेडिसिन आहे. मेडिसिनला आपण मॅनिप्युलेट करू शकतो, त्याच्यामध्ये चेंज आणू शकतो, त्याचबरोबर ती बदलू देखील शकतो. म्हणून इंडिपेंडंट व्हेरिएबलला एक्सपेरिमेंटल व्हेरिएबल म्हणतात, ट्रीटमेंट व्हेरिएबल म्हणतात किंवा मॅनिप्युलेटेड व्हेरिएबल देखील म्हणतात. मॅनिप्युलेशन म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये काहीतरी इफेक्ट घडून आणणं, काहीतरी चेंज करणं. ठीक आहे, त्या गोष्टीला त्याला मॅनिप्युलेशन असं म्हणतो. नेक्स्ट आहे, इंडिपेंडंट व्हेरिएबल इज अल्सो कॉज ऑफ अनदर व्हेरिएबल. आत्ताच मी सांगितलं ना, जी मेडिसिन आहे ती काय कॉज आहे, कशाच्या? पेशंटसाठी ती कॉज आहे, म्हणजे पेशंट काही इफेक्ट आहे त्यासाठी. म्हणजे इंडिपेंडंट व्हेरिएबल इज अ कॉज ऑफ अनदर व्हेरिएबल. इट इज व्हेरिएबल मॅनिप्युलेटेड बाय रिसर्चर. ठीक आहे, जे व्हेरिएबल रिसर्चरकडून मॅनिप्युलेट केलं जातं ना त्याला इंडिपेंडंट व्हेरिएबल असं म्हणतात. लक्षात ठेवा, यावर क्वेश्चन आलेला आहे. जे व्हेरिएबल रिसर्चरकडून मॅनिप्युलेट केलं जातं, ज्यामध्ये काहीतरी चेंज केला जातो, ज्यामध्ये काहीतरी ट्रीटमेंट घडून आणली जाते, ते व्हेरिएबल कुठलं? इंडिपेंडंट व्हेरिएबल. यावर क्वेश्चन आलेला आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे डिपेंडंट व्हेरिएबल. आता डिपेंडंट व्हेरिएबल अल्सो नोन ॲज आउटकम ऑर रिस्पॉन्स व्हेरिएबल. आपल्याला माहिती आहे हे काय रिस्पॉन्स व्हेरिएबल आहे, कारण हे पेशंट आहे, ते रिस्पॉन्स देणार आहे कशाला? मेडिसिनला. ठीक आहे, ठीक आहे, म्हणजे मेडिसिनवर आपण काहीतरी चेंज घडून आणले किंवा मेडिसिन बदलली तर तो रिस्पॉन्स देणार आहे कोण? पेशंट. म्हणून याला रिस्पॉन्स व्हेरिएबल म्हणतात डिपेंडंट व्हेरिएबलला. ही ट्रिक आहे बरं का, मेडिसिन पेशंट ही ट्रिक सांगतोय मी, ॲक्च्युली असं काही नसतं. ठीक आहे, याला ट्रिक मार्फत तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी मी चान्स देतोय. ठीक आहे, नेक्स्ट काय म्हणलंय, द डिपेंडंट व्हेरिएबल इज द व्हेरिएबल दॅट चेंज बाय ट्रीटमेंट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल. म्हणजे सांगितलं काय मी, जे डिपेंडंट व्हेरिएबल असतं त्यामध्ये आपण कुठल्याही गोष्टीचं मॅनिप्युलेशन करत नाही, त्याला चेंज करत नाही. ते चेंज कशामुळे होतं? इंडिपेंडंट व्हेरिएबलला ट्रीटमेंट दिल्यामुळे होतं. ठीक आहे, म्हणजे आपण इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे ते बदलतो, वेगवेगळ्या प्रकारचं आपण ते म्हणजे आणण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यामुळं जर पेशंटमध्ये काहीतरी चेंज होत असतील तर ते कोणामुळे होत आहेत? इंडिपेंडंट व्हेरिएबलमुळे होत आहेत. ठीक आहे, म्हणजे इंडिपेंडंट व्हेरिएबल हे कशामुळे चेंज होतं? डिपेंडंट व्हेरिएबल आहे ते कशामुळे चेंज होतं? की इंडिपेंडंट व्हेरिएबलला काहीतरी ट्रीटमेंट दिल्यामुळे. ठीक आहे, लक्षात ठेवा, डिपेंडंट व्हेरिएबल इंडिपेंडंट व्हेरिएबलमुळे चेंज होतं, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे सम अदर टाइप्स ऑफ व्हेरिएबल. ठीक आहे, आय होप तुम्हाला इंडिपेंडंट आणि डिपेंडंट हे कळालं असेल. मेडिसिन आणि पेशंट ही ट्रिक तुम्हाला फुल अँड फायनल कामाला येणार आहे, कारण त्यावर आपण बाकीचे व्हेरिएबलचे टाईप देखील पाहणार आहोत. ठीक आहे, आता नेक्स्ट जे आहे ना, सम अदर टाइप्स ऑफ व्हेरिएबल, यामध्ये फर्स्ट आहे कंटिन्युअस व्हेरिएबल. तर हे पहा, कंटिन्युअस व्हेरिएबल त्याबद्दल आपण थोडक्यामध्ये समजून घेऊया. कंटिन्युअस व्हेरिएबल सम टाइम कॉल अनकाउंटेबल व्हेरिएबल. लक्षात ठेवा, कंटिन्युअस व्हेरिएबलला अनकाउंटेबल व्हेरिएबल या नावाने देखील ओळखलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट आहे कंटिन्युअस व्हेरिएबल कॅन टेक ऑन अनलिमिटेड नंबर ऑफ व्हॅल्यू बिटवीन लोएस्ट अँड हायेस्ट पॉईंट ऑफ मेजरमेंट. ठीक आहे, कंटिन्युअस व्हेरिएबलमध्ये आपण काय करतो? अनलिमिटेड नंबर ऑफ व्हॅल्यू घेतो,
ज्या लोएस्ट आणि हायेस्ट पॉईंट ऑफ व्हेरिएबलमध्ये असेल. ठीक आहे, त्याचा एक लोएस्ट आणि हायेस्ट पॉईंट ठरलेला असेल. नेक्स्ट काय, कंटिन्युअस व्हेरिएबल आर जनरली मेजर ऑन स्केल लाईक हाईट, वेट एक्सेट्रा. कंटिन्युअस व्हेरिएबल मेजर सच ॲज 1.5, 1.6, 1.8, 1.9 एक्सेट्रा मीन्स नो एनी होल नंबर. आता हे म्हणलंय काय, थोडक्यामध्ये सांगतो. हे पहा, जे कंटिन्युअस व्हेरिएबल असतात ना, ते अनकाउंटेबल व्हॅल्यूमध्ये असतात. हा फर्स्ट पॉईंट इथं क्लिअर करायचा आहे, तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे. ठीक आहे, आणि ज्या व्हॅल्यू असतात त्यांचा एक लोएस्ट आणि हायेस्ट पॉईंट ठरलेला असतो. ठीक आहे, लोएस्ट आणि हायेस्ट पॉईंट कशा प्रकारे ठरलेला असतो तेही सांगतो. आता फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीने विचारलं तुमची हाईट किती. हाईट मॅक्झिमम 1 ते 10 पर्यंत असू शकते, म्हणजे 5.2 असेल, 3.4 असेल, काहीतरी तुमची हाईट असेल, पण मॅक्झिमम 10 पर्यंत असेल. असं नाही की एखाद्याची हाईट खूपच जास्त आहे, अनलिमिटेड, असं नाही होणार. त्याचा लोएस्ट आणि हायेस्ट पॉईंट काहीतरी ठरलेला असेल, म्हणजे हे झालं कंटिन्युअस व्हेरिएबल. आणि ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण पॉईंटमध्ये मोजतो. हाईट आपण 5.2 अशी देतो. ठीक आहे, 6.3 अशी देतो. म्हणजे ज्या गोष्टी आपण पॉईंटमध्ये मोजू शकतो, ज्यांचा हायेस्ट आणि लोएस्ट हा पॉईंट ठरलेला असतो, त्याला म्हणतो आपण कंटिन्युअस व्हेरिएबल. आणखी एक उदाहरण सांगतो. हे पहा, एखाद्या व्यक्तीने विचारलं तुमचं वेट किती, तुमचं वजन किती. म्हणजे तुम्ही म्हणू शकता 1 किलोग्रॅम आहे मिनिमम, 1 किलोग्रॅम मिनिमम आहे लहान मुलाचं. आणि मॅक्झिमम किती जाडा माणूस असला जगामध्ये 500 किलोग्रॅमच्या वरती कोणाचंच वजन नसेल, मॅक्झिमम म्हणते आम्ही. ठीक आहे, म्हणजे याचा लोएस्ट आणि हायेस्ट पॉईंट ठरलाय. आणि वजन म्हणतोय मी, वेट, हे आपण पॉईंटमध्ये मोजू शकतो. म्हणजे एखाद्याचं 6.3 वजन असू शकतं. ठीक आहे, एखाद्याचं 7.2 वजन असू शकतं, किंवा एखाद्याचं आपण म्हणू शकतो 80.5 वजन असू शकतं. म्हणजे ज्या गोष्टी आपण पॉईंटमध्ये मोजू शकतो, ज्यांचा लोएस्ट आणि हायेस्ट पॉईंट ठरलेला आहे, त्याला म्हणतो आपण कंटिन्युअस व्हेरिएबल. फक्त एक पॉईंट लक्षात ठेवा, यामध्ये होल नंबर नसतात. दरवेळेस ज्या फिगर येतील ना, त्या पॉईंटमध्येच येतील. म्हणून याला काय म्हणतात, अनकाउंटेबल व्हेरिएबल म्हणतात. म्हणजे ज्या गोष्टी आपण काउंट करू शकत नाही, ज्या फक्त मेजर मार्फत आपल्याला भेटतात. हाईट आपण मेजर करतो, वेट आपण मेजर करतो, या गोष्टी आपल्याला मेजर मार्फत भेटतात, त्याला म्हणतो आपण अनकाउंटेबल. त्यालाच म्हणतो आपण कंटिन्युअस व्हेरिएबल. आय होप तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे, याचे उदाहरण लक्षात ठेवा. हाईट असेल तुमची, वेट असेल, या गोष्टी आपण होल नंबरमध्ये मोजू शकत नाही, या पॉईंटमध्येच येतात मॅक्झिमम टाईम. ठीक आहे, तर याला कंटिन्युअस व्हेरिएबल म्हणतो. आणि ज्याचा लोएस्ट आणि हायेस्ट पॉईंट ठरलेला असतो, त्याला देखील आपण कंटिन्युअस व्हेरिएबल असं म्हणतो. ठीक आहे, आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट कळाली असेल. हे उदाहरण जे आहे ना, हाईट, विद्यार्थ्यांची हाईट आपल्याला मोजण्यासाठी आपण कुठल्या टाईपचं व्हेरिएबल वापरतो, हा क्वेश्चन MSCET एक्झामला आलेला आहे. लक्षात ठेवा, कंटिन्युअस व्हेरिएबल वापरतो. ठीक आहे, कारण हाईट असेल, वेट असेल, यांचा लोएस्ट हायेस्ट पॉईंट ठरलेला आहे. आणि यांच्या फिगर कशा असतात, पॉईंटमध्ये असतात, आपण होल नंबरमध्ये हे मोजत नाही. ठीक आहे, नेक्स्ट आहे डिस्क्रीट व्हेरिएबल. हा देखील खूप सोपं टाईप आहे, व्यवस्थित समजून घ्या. हे एक्झामला येतात बरं का. नेट एक्झामला तर दरवेळेस यावर क्वेश्चन येतो, पण सेट एक्झामला देखील येऊ शकतो, कारण मागच्या वर्षी यावर क्वेश्चन आलेला नाही आहे. ठीक आहे, म्हणून यावर्षी क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. आता डिस्क्रीट व्हेरिएबल म्हणजे काय, डिस्क्रीट व्हेरिएबल आर काउंटेबल इन फायनाईट नंबर अमाऊंट ऑफ टाईम इन एनी टू व्हॅल्यूज. ठीक आहे, म्हणजे डिस्क्रीट व्हेरिएबल हे काउंटेबल आहेत, कारण कंटिन्युअस काय होते, अनकाउंटेबल होते. दोघांचं कंपॅरिझन पाहिजे आपल्याला, कंटिन्युअस आणि डिस्क्रीटचं. ठीक आहे, जे डिस्क्रीट व्हेरिएबल आहे हे कसे काउंटेबल आहे, आणि कसे फायनाईट नंबर, फायनाईट म्हणजे लिमिटेड नंबरमध्ये आपण काउंटेबल करतो. आणि जे कंटिन्युअस आहे ते कसे असतात, अनलिमिटेड असतात, जे आपण आधी पाहिलं आहे. ठीक आहे, दोघं अपोजिट आहे, दोघांचा विरोधाभास आहे. नेक्स्ट काय म्हणलंय, डिस्क्रीट व्हेरिएबल इज ऑलवेज न्यूमेरिक. ठीक आहे, जे डिस्क्रीट व्हेरिएबल असतात ते ऑलवेज न्यूमेरिक, म्हणजे नंबर्समध्ये आपण मोजू शकतो. आता फॉर एक्झाम्पल, जे एक्झाम्पल दिले ना तेच आपण बघूया. हे पहा, तर हे पहा, एक्झाम्पल काय म्हणलंय, फॉर एक्झाम्पल द नंबर ऑफ बाईक्स यू कॅन काउंट द मनी इन युअर पॉकेट, नंबर ऑफ स्टुडंट प्रेझेंट इन एक्सेट्रा. ठीक आहे, म्हणजे तुमच्या बाईक्स असतील, म्हणजे गाडी असतील, त्या गाड्यांना आपण पॉईंटमध्ये म्हणू शकतो का, 5.3 गाड्या माझ्याकडे आहेत असं म्हणू शकत नाही. इथं 5 असतील किंवा 6 असतील, पण 5.3 असं होईल का, नाही होणार. किंवा तुमच्याकडे पैसे आहेत. ठीक आहे, तुमच्या पॉकेटमध्ये काही पैसे आहेत, पैसे तुमच्याकडे आता पॉईंटमध्ये असतील का, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 1 रुपया असेल, 2 रुपये असेल, असं होईल का, 1.3 रुपये माझ्याकडे आहेत असं नसणार आहे. म्हणजे आपण ह्या गोष्टी होल नंबरमध्ये मोजू शकतो. ठीक आहे, पॉकेटमध्ये पैसे म्हणले आपण, तुम्ही जर ऑनलाईन पैसे पाहिले तर पॉईंटमध्ये असू शकतात, पण तुमच्या पॉकेटमध्ये पॉईंटमध्ये पैसा कधीच नसेल, ते होल नंबरमध्ये असेल. ठीक आहे, बाईक्स असतील त्या होल नंबरमध्ये असतील, किंवा एखाद्या कॉलेजमध्ये किंवा एखाद्या वर्गामध्ये जे स्टुडंट आहेत ते देखील होल नंबरमध्ये असतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल, इथं हा एक वर्ग आहे, इथं टीचर आहेत, टीचर तुम्हाला म्हणले की या वर्गामध्ये जा, किती स्टुडंट आहे ते मोजून ये. तुम्ही आले, पळत पळत आले, टीचरने सांगितले की स्टुडंट मोजायला, तुम्ही मोजले, आणि टीचरकडे आल्यानंतर तुम्ही म्हणले की 10.5 विद्यार्थी त्या
वर्गामध्ये आहे. टीचर तुम्हाला हसतील, बरोबर, कारण काही गोष्टी आपण पॉईंटमध्ये मोजू शकत नाही. टीचर म्हणतील एक तर 11 असतील किंवा 10 असतील, पण 10.5 हे तोच रॉंग आहे. म्हणजे ज्या गोष्टी आपण पॉईंटमध्ये मोजू शकत नाही त्याला डिस्क्रीट व्हेरिएबल असं म्हणतो. आय होप तुम्हाला कळालं असेल. आता लक्षात ठेवा दोघांचा डिफरन्स. तर हे पहा इथे दोघांचा डिफरन्स दिलेला आहे. या डिफरन्सवरून तुमचे सर्वच पॉईंट क्लिअर होतील. तर गाईज इथे पहा कंटिन्युअस व्हेरिएबल आणि इथे दिले डिस्क्रीट व्हेरिएबल. तर कंटिन्युअस व्हेरिएबल इज द व्हेरिएबल हुज व्हॅल्यू इज ऑब्टेन बाय मेजरिंग. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे, ज्यांच्या व्हॅल्यू आपण मेजरिंग मार्फत आणतो त्याला आपण कंटिन्युअस व्हेरिएबल म्हणतो. कारण ह्या व्हॅल्यू पॉईंटमध्ये येतात आणि पॉईंटमध्ये व्हॅल्यू कधी येतील, ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट मेजर करू टेप वगैरे करून, ठीक आहे, त्यावेळेस आपण म्हणू शकतो त्याला पॉईंटमध्ये व्हॅल्यू येतात, त्यालाच कंटिन्युअस व्हेरिएबल असं म्हणतात. इकडे काय म्हणलंय, ए डिस्क्रीट व्हेरिएबल इज अ व्हेरिएबल हुज व्हॅल्यू ऑब्टेन बाय काउंटिंग. ह्या व्हॅल्यू काउंटिंगमुळे येतात म्हणून ह्या होल नंबरमध्ये असतात, ठीक आहे, पॉईंटमध्ये येत नाही. हे लक्षात ठेवा. जे कंटिन्युअस व्हेरिएबल आहे ते मेजरिंग मार्फत असतं, डिस्क्रीट व्हेरिएबल काउंटिंग मार्फत असतं. नेक्स्ट काय म्हणलंय, ए कंटिन्युअस व्हेरिएबल रेफर द व्हेरिएबल दॅट ॲज्युम इनफायनाईट नंबर ऑफ व्हॅल्यू. ठीक आहे, यामध्ये इनफायनाईट नंबर ऑफ व्हॅल्यू असतात आणि यामध्ये कसं असतात, फायनाईट नंबर ऑफ व्हॅल्यू असतात. बेसिकली शॉर्टमध्ये सांगायचं, हे जर पाठ केलं ना तर याच्या अपोजिट हे सर्व असणार आहे. ठीक आहे, म्हणजे एक जरी तुमचं क्लिअर असेल कंटिन्युअस व्हेरिएबल, इथं काय असतात, इनफायनाईट असतात. तर डिस्क्रीट व्हेरिएबलचं एक्झामला विचारलं तर कसं असणार आहे, फायनाईट असणार आहे. ठीक आहे, याच्या अपोजिट एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट काय, क्लास इनकम्प्लीट. ठीक आहे, कंटिन्युअस व्हेरिएबलचा क्लास काय असतो, इनकम्प्लीट असतो, पण डिस्क्रीट व्हेरिएबलचा क्लास हा कंप्लीट असतो. ठीक आहे, म्हणजे व्हॅल्यूचा क्लास. नेक्स्ट काही अनकाउंटेबल व्हॅल्यू असतात, यामध्ये काउंटेबल व्हॅल्यू असतात, जे आपण फर्स्ट पॉईंटमध्येच पाहिले ते. ठीक आहे, आणि नेक्स्ट काही एक्झाम्पल. तर एक्झाम्पल पण सांगितलं आहे, विद्यार्थ्यांची हाईट असेल, वेट असेल, ठीक आहे, किंवा एज असेल. एज पण आपण म्हणू शकतो ना, मला आता 25.3 वर्ष कंप्लीट झालेत, म्हणजे 25 वर्ष 3 महिने मला कंप्लीट झाले. या गोष्टी आपण पॉईंटमध्ये मोजू शकतो. आणि डिस्क्रीट व्हेरिएबलचं एक्झाम्पल काय, नंबर ऑफ स्टुडंट इन क्लासरूम. ठीक आहे, हे आपण पॉईंटमध्ये मोजू शकत नाही. म्हणजे एका क्लासरूममध्ये 10 विद्यार्थी असतील किंवा 11 असतील, पण 10.5 असं आपण म्हणू शकत नाही. हे त्याचं एक्झाम्पल झालं. आय होप तुम्हाला कंटिन्युअस व्हेरिएबल आणि डिस्क्रीट व्हेरिएबल काय असतं हे कळालं असेल. ठीक आहे, आणि एक्झामला यावरती काही येणार नाही. ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल तर तुम्ही निश्चिंत राहा. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे इंटरव्हिनिंग व्हेरिएबल. ठीक आहे, इंटरव्हिनिंग व्हेरिएबल थोडंसं डिफरंट आहे आणि इझी आहे. मी एक्झाम्पलनुसार तुम्हाला ट्रिकनुसार सांगणार आहे, तुम्हाला डेफिनेटली कळेल. आता इंटरव्हिनिंग व्हेरिएबल म्हणजे काय, तर मीडिएटर व्हेरिएबल. आता मीडिएटर व्हेरिएबल म्हणजे काय हे पाहण्याआधी याचं बॅकग्राऊंड दिलं ते पाहूया. दिस व्हेरिएबल इज रिसर्चर यूज टू एक्सप्लेन कॉज ऑर कनेक्शन बिटवीन द अदर स्टडी व्हेरिएबल. म्हणजे इंडिपेंडंट आणि डिपेंडंट हे दोन व्हेरिएबल आहे ना, त्यामध्ये काय कनेक्शन आहे, ठीक आहे, त्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे हे मोजण्यासाठी आपण कुठलं व्हेरिएबल वापरतो, इंटरव्हिनिंग व्हेरिएबल. पुढे काय म्हणलं, इट मीन्स दे एस्टॅब्लिश रिलेशन बिटवीन इंडिपेंडंट व्हेरिएबल अँड डिपेंडंट व्हेरिएबल. म्हणजे इंटरव्हिनिंग व्हेरिएबल मध्ये असणार जे काय करतं, हे इस्टॅब्लिश करते रिलेशन दोघांचं. ठीक आहे, डिपेंडंट आणि इंडिपेंडंटमध्ये जे रिलेशनशिप आणतोय ना त्याला म्हणतो आपण इंटरव्हिनिंग व्हेरिएबल. एक एक्झाम्पल सांगतो जे आता आपण पाहिलं तेच. इथे काय होतं, बेड होतं, त्या बेडवर एक पेशंट होता, इथे ही मेडिसिन होती आणि हा इथे डॉक्टर. ठीक आहे, डॉक्टर इथं रिसर्चर नाही आहे, इथे आपण डॉक्टरला एक इंटरव्हिनिंग व्हेरिएबल म्हणून मानणार आहोत. ठीक आहे, तर हा डॉक्टर आहे ना, हा डॉक्टर ह्या डिपेंडंट व्हेरिएबल आणि या इंडिपेंडंट व्हेरिएबलमध्ये कोणी इंटरव्हिनिंग व्हेरिएबल आहे. म्हणजे काय, मेडिसिनचा इम्पॅक्ट आपल्याला मोजायचा आहे पेशंटवर. इथं डॉक्टरनी काही, म्हणजे डॉक्टरमुळे पेशंटमध्ये काही सुधारणा होणार आहे का, नाही. डॉक्टर त्याच्या अंगात जाणार आहे का, नाही. मेडिसिन पेशंटच्या अंगात जाणार आहे, त्यामुळे पेशंटमध्ये काहीतरी सुधारणा होणार आहे. पण डॉक्टरशिवाय हे पॉसिबल आहे का, नाही. म्हणजे डॉक्टर हा काय झाला, इंटरव्हिनिंग व्हेरिएबल झाला. म्हणजे या दोघांमध्ये रिलेशनशिप घडून आणणारा कोण झाला, डॉक्टर झाला. म्हणून आपण डॉक्टर म्हणू शकतो इंटरव्हिनिंग व्हेरिएबल. कळालं, म्हणजे बेसिकली जे इंटरव्हिनिंग व्हेरिएबल असतं ना ते फक्त दोघांमध्ये रिलेशनशिप आणण्याचं काम करतं. आता आणखी एक एक्झाम्पल सांगतो. फॉर एक्झाम्पल, इथे एक मुलगा आहे, इथे एक मुलगी आहे. ठीक आहे, या मुलाला या मुलीशी लग्न करायचं आहे. लग्न करण्यासाठी दोघं देवळात गेले आणि लग्न केलं असं होईल का, नाही. त्यांच्यासाठी एक इंटरव्हिनिंग व्हेरिएबल मध्ये लागणार आहे, तो म्हणजे भटजी. ठीक आहे, म्हणजे भटजी असणार, तो या दोघांमध्ये रिलेशनशिप घडवून आणण्याचा प्रयत्न करणार, त्याला म्हणतो आपण इंटरव्हिनिंग व्हेरिएबल. म्हणजे बेसिकली साध्या सोप्या शब्दात इंटरव्हिनिंग व्हेरिएबल म्हणजे इंडिपेंडंट आणि डिपेंडंट हे दोन व्हेरिएबल असतात, त्यांच्यामध्ये ट्रीटमेंट, त्यांच्यामध्ये रिलेशनशिप घडवून आणण्याचं जे काम करतो ना त्याला आपण इंटरव्हिनिंग व्हेरिएबल असं म्हणतो. आय होप तुम्हाला कळालं असेल. यापेक्षा सोपी लँग्वेज कोणती नसेल. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे, यालाच थोडं मिळता जुळता टाईप आहे. हे पहा, इंटरव्हिनिंग व्हेरिएबलचं एक एक्झाम्पल पण दिले ते पण सांगतो. स्मोकिंग
आणि लंग कॅन्सर. ठीक आहे, ह्या दोघांचं रिलेशनशिप आहे. म्हणजे आपण म्हणतो की स्मोकिंग केली तर कॅन्सर होऊ शकतो, पण बेसिकली स्मोकिंगमुळे कॅन्सर होतच नाही. स्मोकिंगमुळे काय होतात, टिश्यू डॅमेज होतात आणि टिश्यू डॅमेज झाल्यामुळे कॅन्सर होतो. म्हणजे यामध्ये इंटरव्ह्युनिंग व्हेरिएबल कोण झालं, टिश्यू डॅमेज. ठीक आहे, कारण स्मोकिंगमुळे टिश्यू डॅमेज होतात आणि त्यामुळे कॅन्सर होतो. ठीक आहे, बेसिकली हे इंटरव्ह्युनिंग व्हेरिएबल झालं. आय होप तुम्हाला कन्सेप्ट कळेल असेल. लक्षात ठेवा, एक्झामला पण तुम्हाला असं एक काहीतरी एक्झाम्पल येईल, त्यामधील इंटरव्ह्युनिंग व्हेरिएबल कुठलं आहे हे तुम्हाला ओळखायला लावतील. जे व्हेरिएबल तुमचं रिलेशनशिप घडून आणतंय ना, त्याला इंटरव्ह्युनिंग व्हेरिएबल बनायचं, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे एक्स्ट्रॉनॉस व्हेरिएबल. एक्स्ट्रॉनॉस व्हेरिएबल लाईक इंटरव्ह्युनिंग व्हेरिएबल सारखंच असतं, थोडंसं डिफरन्स असतं, त्यामध्ये डिफरन्स पण सांगणार आहे. ठीक आहे, तरी पहा एक्स्ट्रॉनॉस व्हेरिएबलबद्दल काय म्हणलंय. एक्स्ट्रॉनॉस व्हेरिएबल अल्सो नोन ॲज कन्फाउंडिंग व्हेरिएबल. लक्षात ठेवा, एक्स्ट्रॉनॉस व्हेरिएबलला कन्फाउंडिंग व्हेरिएबल असंही म्हणतो. इन एक्सपेरिमेंट द एक्स्ट्रॉनॉस व्हेरिएबल इज एनी व्हेरिएबल दॅट यू आर नॉट ॲज्युम दॅट कॅन पोटेन्शियली अफेक्ट. ठीक आहे, म्हणजे बेसिकली एक एक्स्ट्रॉनॉस व्हेरिएबल असं व्हेरिएबल असतं जे आपण ॲज्युम केलेलं असतं की आपल्या रिसर्चमध्ये ते येणार आहे, पण अनइंटेन्शनली ते येतं, त्याला आपण म्हणतो एक्स्ट्रॉनॉस व्हेरिएबल. आणि ते व्हेरिएबल तुमच्या रिझल्टवर काय करतं, इम्पॅक्ट करतं. ठीक आहे, तुम्ही जे स्टडी करतोय, तुम्ही जे आउटकम आणणार रिसर्चमध्ये त्यावर ते इम्पॅक्ट करत असतं, त्याला आपण एक्स्ट्रॉनॉस व्हेरिएबल असं म्हणतो. नेक्स्ट म्हणले का, इन सिम्पल लँग्वेज एक्स्ट्रॉनॉस व्हेरिएबल मीन्स एनी व्हेरिएबल दॅट यू आर नॉट intentionally study in your experiment but they are affected outcome of your research. म्हणजे पुन्हा तेच म्हणलंय, एक्स्टर्नल व्हेरिएबल म्हणजे एक असं व्हेरिएबल ज्याला आपल्याला स्टडी करायचा नसतो, पण ते आपल्या रिसर्चवर काय करतं, अफेक्ट करतं. ठीक आहे, त्या व्हेरिएबलला आपण एक्स्टर्नल व्हेरिएबल म्हणतो. म्हणजे ते व्हेरिएबल आपल्यामध्ये यावं असं आपल्याला वाटत नाही, पण ते येतच, त्याला आपण एक्स्टर्नल व्हेरिएबल असं म्हणतो. एक्झाम्पल सांगितलं ना, तुम्हाला डेफिनेटली कळेल. तर हे पहा, एक्झाम्पल दिलंय, बाकीचं तुम्ही वाचून घ्या, सोप्या शब्दात सांगितलेलं आहे. ठीक आहे, एक्झाम्पल पहा. एक्झाम्पलमध्ये म्हणले डॉक्टर ऑब्झर्व द मेडिसिन इफेक्ट ऑन पेशंट. ठीक आहे, म्हणजे डॉक्टर काय करतात, पेशंटवर मेडिसिनचा काय इम्पॅक्ट होत आहे ते पाहणार आहे. बट पेशंट हॅव डायबिटीज अफेक्टेड. म्हणजे डॉक्टरला काय करायचं आहे, पेशंटवर मेडिसिनचा काय इम्पॅक्ट होतो हे पाहायचं आहे, पण एक दुसरं व्हेरिएबल आहे ते म्हणजे डायबिटीज ते मध्ये आलं आहे. ठीक आहे, म्हणजे डॉक्टरला काय वाटलं, पेशंटवर मेडिसिनचा काय इम्पॅक्ट होतो हे आपण पाहूया, पण पेशंटला मध्येच निघली डायबिटीज. डायबिटीज निघल्यामुळं डॉक्टरला डायबिटीजचा पण स्टडी करावा लागला. म्हणजेच काय झालं, इथं एक्स्ट्रॉनॉस व्हेरिएबल काय झालं, डायबिटीज झालं. कळालं, डॉक्टरला अभ्यास करायचा होता पेशंटचा, पेशंटवर मेडिसिनचा काय इम्पॅक्ट होतो याचा अभ्यास करायचा होता, पण पेशंटला डायबिटीज असल्यामुळं डॉक्टरला अनइंटेन्शनली, इच्छा नसतानाही डायबिटीजचा अभ्यास करावा लागला. कारण या व्हेरिएबलचा अभ्यास केल्याशिवाय, म्हणजे डायबिटीजचा अभ्यास केल्याशिवाय किंवा एक्स्ट्रॉनॉस व्हेरिएबलचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला आपल्या रिझल्टकडे व्यवस्थित जाताच येणार नाही. म्हणून आपण म्हणतो त्याला एक्स्ट्रॉनॉस व्हेरिएबल. जे व्हेरिएबल आपल्या रिसर्चमध्ये यावं नाही असं आपल्याला वाटत असतं, पण अनइंटेन्शनली ते मध्येच येतं, त्याला आपण एक्स्ट्रॉनॉस व्हेरिएबल असं म्हणतो. आणखी एक एक्झाम्पल सांगतो पहा. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, आता एक साधं एक्झाम्पल जे आपण आता मग पाहिलं तेच. हा एक मुलगा आहे, ही एक मुलगी आहे. ठीक आहे, एकच मुलगी. ओके, दोन लिहिलं मी, एकच मुलगी. या मुलाला आणि या मुलीला लग्न करायचं आहे. ठीक आहे, हे मुलगा मुलगी काय चालेत, पळून चालेत, त्यांना लग्न करायचं एका मंदिरात. पळून जात असताना ही मुलीचे फादर हे आली इथं मध्ये रोडमध्ये. ठीक आहे, आता इथं मुलगा झाला एक व्हेरिएबल, हे मुलगा फॉर एक्झाम्पल म्हणू शकतो इथं इंडिपेंडेंट व्हेरिएबल. ठीक आहे, ही मुलगी डिपेंडेंट व्हेरिएबल, कारण मुलगी फॉर एक्झाम्पल आपण असं गृहीत धरू की मुलावर डिपेंड आहे, मुलगा आला तर मुलगी पळून जाणार आहे. ठीक आहे, हे दोघं रिलेशनशिप झालं, हे पळून जाणार आहे. ठीक आहे, पळून जात असताना एक व्हेरिएबलमध्ये आलं, ते म्हणजे मुलीचा फादर. ठीक आहे, मुलीचे फादर मध्ये आले, त्यांनी काय केलं, यांच्या लग्नामध्ये अडथळा आणला. आता इथं ट्रीटमेंट होत असताना मुलीचे फादर मध्ये येतील असं या दोघांनाही वाटलं नव्हतं, पण ते अनइंटेन्शनली मध्ये आले, म्हणून आपण याला म्हणू मुलीच्या फादरांना एक्स्ट्रॉनॉस व्हेरिएबल. ठीक आहे, ते मध्ये आले. बेसिकली एक एक्झाम्पल आहे बरं का, रिअल लाईफमध्ये असं होऊ नये कोणाच्या, पण एक एक्झाम्पल सांगतोय. बेसिकली एक्स्ट्रॉनॉस व्हेरिएबल म्हणजे असं व्हेरिएबल जे आपल्या मध्येच येतं आणि अनइंटेन्शनली आपल्याला त्याचा स्टडी करावा लागतो, त्याला आपण एक्स्ट्रॉनॉस व्हेरिएबल म्हणतो. म्हणजे मुलाला अनइंटेन्शनली मुलीच्या फादरांचा स्टडी करावा लागला. ठीक आहे, त्याला आपण एक्स्ट्रॉनॉस व्हेरिएबल म्हणतो. आणखी एक एक्झाम्पल सांगतो, तुम्हाला लगेच कळेल. तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तुम्हाला रिसर्च करायचा आहे. ठीक आहे, ही लायब्ररी आहे, ह्या लायब्ररीमध्ये दोन व्हेरिएबल आहेत, त्या व्हेरिएबलचा तुम्ही अभ्यास करताय. ठीक आहे, रिलेशनशिप वगैरे दोघांमध्ये व्यवस्थित आहे, त्या दोघांचं रिलेशनशिप पाहण्याचा प्रयत्न करताय. अभ्यास करत असताना मध्येच गेली लाईट. लाईट गेल्यामुळं तुम्हाला अभ्यास योग्य प्रकारे करता येईल का, नाही करता येणार. म्हणून तुम्हाला लाईट आणण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे लागतील, म्हणजे एक्स्ट्रॉनॉस व्हेरिएबल इथं लाईट झाली. कारण लाईट नसेल तर तुम्ही योग्य प्रकारे तुमच्या रिसर्चचा आउटकम आणू शकत नाही.
म्हणजेच सांगायचं काय थोडक्यामध्ये, एक्स्ट्रॉनॉमस व्हेरिएबल म्हणजे अनइंटेन्शनली ते मध्येच येतं, आपल्याला त्याचा अनइंटेन्शनली स्टडी करावा लागतो, त्याला आपण एक्स्ट्रॉनॉमस व्हेरिएबल म्हणतो. 3 उदाहरण सांगितलेत पहा, एक लाईटचं, एक दोघांना पळून जायचं मुला-मुलीला ते, आणि थर्ड डायबिटीजचं डॉक्टरचं. ठीक आहे, या तीनही उदाहरणांनी तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झालीच पाहिजे. एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं आहे. आता नेक्स्ट आहे कॉन्स्टंट व्हेरिएबल. हे थोडी शॉर्टमध्ये सांगतो. ठीक आहे, लेक्चर जास्त लांब होते. कॉन्स्टंट व्हेरिएबल म्हणजे एक असं व्हेरिएबल जे रिसर्चरच्या कंट्रोलमध्ये असतं किंवा जे फिक्स असतं त्याला आपण कॉन्स्टंट व्हेरिएबल असं म्हणतो. जास्त काही महत्त्वाची कन्सेप्ट नाही आहे, फक्त इतकंच लक्षात ठेवा, कॉन्स्टंट व्हेरिएबल हे कंट्रोलमध्ये असतं. ठीक आहे, रिसर्चरच्या, ज्याला आपण काय म्हणतो, कॉन्स्टंट व्हेरिएबल म्हणतो, आणि याला फिक्स व्हेरिएबल असं देखील म्हणतो. नेक्स्ट आहे डिक्टोनॉमस व्हेरिएबल. आता डायक्टोनॉमस व्हेरिएबल म्हणजे काय बेसिकली, तर एक असे व्हेरिएबल ज्याच्यात दोन पॉसिबल काय असतात, म्हणजे दोन पॉसिबल त्याच्या बाजू असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुमचा एक कॉईन आहे. ठीक आहे, 1 रुपयाचा कॉईन आहे, त्याला दोन पॉसिबल बाजू असतील, एक छापा असेल किंवा एक काटा असेल. ह्या दोन पॉसिबल बाजू असतील त्याला आपण डायक्टोनॉमस व्हेरिएबल म्हणतो. किंवा आणखी एक एक्झाम्पल आपण म्हणू शकतो, पॉप्युलेशन आपण दोन पॉसिबल बाजूमध्ये काय करू शकतो, मांडू शकतो. म्हणजे मेल किती आहे आणि फिमेल किती, या दोन पॉसिबल बाजू झाल्या पॉप्युलेशनच्या, त्याला म्हणतो आपण डायक्टोनॉमस व्हेरिएबल. ठीक आहे, तर हे पहा इथे पण तेच दिलंय. डायक्टोनॉमस व्हेरिएबल अल्सो नोन एज बायनरी व्हेरिएबल. बायनरी म्हणजे दोन गोष्टी. ठीक आहे, हे तुम्हाला माहित असेल. ए डायक्टोनॉमस व्हेरिएबल मीन्स विच व्हेरिएबल दॅट ओनली टेक 2 पॉसिबल व्हॅल्यूज. आता सांगितलं ना, ज्यामध्ये फक्त दोनच पॉसिबल व्हॅल्यू असतील. लक्षात ठेवा, 2चा 3 नाही, फक्त 2च, त्याला आपण डायक्टोनॉमस व्हेरिएबल म्हणतो, आणि त्यालाच बायनरी व्हेरिएबल म्हणतो. ठीक आहे, एक्झाम्पल आलं तर क्वेश्चन पेपरमध्ये की एक कॉईन आहे, ते कॉईनला आपण उधळलं, त्यामार्फत छापा भेटला एक वेळेस, आणि त्यामुळे दुसऱ्या वेळेस काटा भेटला. तर ते व्हेरिएबल कुठलं झालं, तर ते व्हेरिएबल कुठलं झालं, डायक्टोनॉमस व्हेरिएबल झालं. आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट कळलं असेल. ठीक आहे, ह्याच्या कन्सेप्ट आहे ह्या थोड्याशा इझी आहेत, आणि एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी ह्या इतक्या काही महत्त्वाच्या नाही. आत्तापर्यंत आपण जे आधी पाहिले ना ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे, हे फक्त एक्झामला आलं तर येऊ शकतं, म्हणून याची कन्सेप्ट मी तुमची क्लिअर करतोय. आता नेक्स्ट आहे पॉलिटोनॉमस व्हेरिएबल. आता या व्हेरिएबलमध्ये दोनपेक्षा जास्त पॉसिबल काय असतात, व्हॅल्यू असतात, किंवा दोनपेक्षा जास्त पॉसिबल काय असतात त्यांच्या कॅटेगरी होऊ शकतात, त्याला आपण म्हणतो पॉलिटोनॉमस व्हेरिएबल. यामध्ये पण तेच म्हणलंय, मोर दॅन 2 व्हेरिएबल कव्हर इन दिस कॅटेगरी. ठीक आहे, यामध्ये दोनपेक्षा जास्त व्हेरिएबल आपण कव्हर करू शकतो. एक्झाम्पल दिले पहा, फॉर एक्झाम्पल एखाद्या कॉलेजमध्ये तुम्ही गेले, तर कॉलेजमध्ये स्टुडंटचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. आपण करू शकतो फ्रेशर स्टुडंट, ज्युनियर स्टुडंट, सिनियर स्टुडंट. ठीक आहे, किंवा फेल स्टुडंट, पास स्टुडंट, अशा प्रकारे आपण कॉलेज क्लासिफिकेशन करू शकतो. म्हणजे असे काही व्हेरिएबल असतात त्यांचं दोनपेक्षा जास्त कॅटेगरीमध्ये आपण क्लासिफिकेशन करू शकतो, त्याला पॉलिटोनॉमस व्हेरिएबल असं म्हणतो. आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट कळायला असेल. फक्त इतकंच लक्षात ठेवा, यामध्ये दोनपेक्षा जास्त कॅटेगरीमध्ये क्लासिफिकेशन होऊ शकतं, म्हणजे 3-4 किती येऊ शकतात. ठीक आहे, जे कॉन्स्टंट व्हेरिएबल आहे यामध्ये फक्त एकच कॅटेगरी असते, त्याचं क्लासिफिकेशन वगैरे होत नाही. आणि जे डायक्टोनॉमस व्हेरिएबल आहे यामध्ये फक्त 2 कॅटेगरीमध्ये क्लासिफिकेशन होऊ शकतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉईन आहे, कॉईनचा एक तर छापा किंवा काटा असू शकतो. ठीक आहे, ह्या दोनच पॉसिबल कॅटेगरी असू शकतात. तर गाईज आज आपण व्हेरिएबलचे टाईप्स आहेत ते कव्हर केलेले आहेत. त्यानंतर आपण मेजरिंग व्हेरिएबल, ठीक आहे, त्यामध्ये नॉमिनल, ऑर्डिनल ह्या सर्व रेशोच्या स्किल आहेत, त्या सर्व स्किल आपण पाहणार आहोत. हे लेक्चर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि आपला क्रॅश कोर्स जॉईन करायचा असेल तर व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. पुन्हा सांगतो, व्हॉट्सअप नंबर काय आहे तो 9011 36 20 आणि 82 असा नंबर आहे. ठीक आहे, 9011 36 20 82 हा आपला नंबर आहे. या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा, तुम्हाला क्रॅश कोर्स संदर्भात संपूर्ण माहिती पाठवली जाईल. क्रॅश कोर्सची फी आहे 2500 रुपये. एखाद्याला फी भरण्यासाठी काही तकलीफ असेल तेही मला तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर तुमची क्वेरी डिस्कशन करा, त्यावर आपण काही तोडगा नक्की काढू. ठीक आहे, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच.